नमस्कार. तुम्हाला सुद्धा कधी असं वाटतं का, की माझं डोकं खूप जड झालेलं आहे? ते पण विचारांनी, काहीच सुचत नाहीये, नुसती चिडचिड होतीये. तेव्हा समस्या नेहमी आपल्या आयुष्यात नसते, तर कधी-कधी समस्या आपल्या सवयींमध्ये असते. तेव्हा स्वतःला हे 10 प्रश्न विचारायचे आहे आणि आपलं सोल्युशन आपण फाइंड आउट करायचं आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. इथे मी मुलांसाठी आणि माझ्यासाठी मॅगी करत होते. खूप दिवसांनी करत होते आज. म्हटलं चला तुमच्यासोबत व्लॉगसुद्धा शेअर करू आणि त्याचसोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर तर आज मी तुम्हाला ना काही मोटिवेशन देणार नाहीये, मोठे-मोठे सल्ले देणार नाहीये. फक्त काही साधे प्रश्न विचारणार आहे, जी मी मागच्या काही काळामध्ये स्वतःला सुद्धा विचारले होते आणि खरंच म्हणजे अशा काही गोष्टी असतात, असे काही आपल्या रुटीनमध्ये ना आपण असं काहीच करतो, की आपल्याला कळत नाही, की आपण असं मोठं तर काहीच केलं नाहीये, पण आपण एवढं थकतो काय? ते पण आपण डोक्याने म्हणजे विचारांनी आपण थकतोय आणि काहीच करावंसं वाटत नाहीये. कधी-कधी फिजिकल थकवा नसतो आपला, मेंटल थकवासुद्धा असतो आणि कारणं अगदी छोटी असतात, पण ते आपण ती नेहमी कन्सिस्टन्सीने आपल्या त्या ॲक्शन होत असतात आणि त्यामुळे आपण पण मग तोपर्यंत मुलांना शाळेतून आणायची वेळ झाली असते किंवा पुढच्या कामाची वेळ कधी-कधी आयुष्यात ना आपल्याला काय करायचं आहे याचं उत्तर नको असतं. तर आपल्याला आपलं मन एवढं का थकतंय ह्याचं उत्तर हवं असतं. कधी असं वाटतं का तुम्हाला, की माझं डोकं ना खूप भरल्यासारखं झालंय, काहीच सुचत नाहीये. छोट्या गोष्टींची सुद्धा म्हणजे छोट्या गोष्टींचा सुद्धा ताण येतोय, चिडचिड होतीये. तर मग आपण समजतो, की बापरे! खूप मोठी समस्या झालेली आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेस आपला प्रॉब्लेम मोठा असतोच असं नाही, परंतु आपल्या मनावर ना खूप जास्त भार पडलेला असतो. मग काय करायचं ना, थोडंसं सेल्फ ॲनालिसिस करायचं. मागचे बरेच दिवस माझे व्हिडिओज येत नव्हते, कारण मला व्हिडिओज बनवायची पण इच्छा होत नव्हती. काहीच करावंसं वाटत असं होतं, प्रत्येकाला होतं. मग अशा वेळेस ना काही प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत किंवा त्याचं एक आपण फाइंड आउट केलं पाहिजे की हे आपण हे करतोय का? तर पहिलं म्हणजे एक प्रश्न स्वतःला विचारायचा, की मी आज सोशल मीडिया किती वेळ बघितला? स्वतःशी एकदम प्रामाणिक राहायचं आहे. कारण आपण आपल्या स्वतःशी जर प्रामाणिकपणे उत्तरं दिली आपल्या स्वतःला, तरच आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. कारण ना आजकाल आपलं आयुष्य कमी आणि इतरांचं आयुष्य जास्त पाहण्यात मध्ये वेळ जातो. आणि कोण कुठे फिरायला गेलंय, कोणी काय विकत घेतलंय, कोणी किती आनंदी आहे, कोणाकडे काय काय आहे, कोणाचं पार्टनर किती हेल्प करतोय, किती सपोर्टिव्ह आहे, कोणाची सासू किती भारी आहे, कोणाचं किती छान. हे सगळं आपण सतत बघत असतो ना, त्यामुळे आपलं मन नकळत थकतं आणि आपल्याला वाटतं हे नुसतं बघते तर आहे मी, त्याच्यात काय एवढं. परंतु कंटिन्यू आपण जेव्हा रील्सवर रील्स बघतोय, व्हिडिओजवर व्हिडिओ बघतोय, कुठेतरी थांबायला पाहिजे हे आपल्याला जर समजत नसेल, तर आपलं मन हे थकणार आहे, डोकं हे थकणार आहे. कारण कळत नकळतपणे आपण ती कंपॅरिझन डोक्यामध्ये घालतो आणि आपल्याला त्रास होतो. दुसरा प्रश्न, मी काल नीट झोपले होते का? अनेक वेळा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण खरं तर ना हा थकवा जो असतो ना, एक म्हणजे जो थकवा असतो तो आपल्या अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा असतो. कारण आपण झोपेपर्यंत मोबाईल बघतोय आणि सकाळी आपल्याला असं वाटतंय की माझी झोपच झाली नाहीये, लेटपर्यंत जागतोय, मग झोप होत नाही. म्हणजे मग आपलं मन थकतं आणि थकलेलं मन प्रत्येक गोष्ट ना अवघडच करून दाखवतो. तिसरा प्रश्न, मी एका वेळी खूप गोष्टी करत आहे का, ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो. मल्टीटास्किंगने आपली कामांचा वेळ वाचतो, परंतु ते मल्टीटास्किंग पण एक लिमिटेशनमध्ये पाहिजे. म्हणजे समजा माझी इथं भाजी बाजूला शिजत आहे, तोपर्यंत मी प्लॅटफॉर्म क्लीन करत आहे, कारण मला भाजी शिजते म्हटल्यावर मला तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. मग नुसतं त्या भाजीकडे बघून उभं राहते मी, नुसतं तसं चालणार नाही. मग तोपर्यंत मी छोटी मोठी बाजूची आजूची कामं करते, दॅट इज ओके. परंतु एक काम स्वयंपाक पण करतोय, त्यानंतर फोनवर पण बोलतोय, फोन असताना टी व्ही पण चालू आहे, टी व्ही पाहताना उद्याची चिंता, म्हणजे असं सगळं मल्टीटास्किंग जेव्हा आपण जास्त करायला जातो, तेव्हा मेंदूला एका क्षणाची सुद्धा विश्रांती मिळत नाही आणि आपण जास्त थकतो. पुढचा मुद्दा, मी स्वतःची तुलना इतरांशी जास्त करते का किंवा करते का? तुलना केल्याने आपण कधीच समाधानी राहत नाही, कारण सोशल मीडियावर आपल्याला लोकांचं संपूर्ण आयुष्य दिसतच नाही. आपल्याला फक्त काही चांगले क्षण दिसतात किंवा असे क्षण दिसतात जे त्यांना आपल्याला दाखवायचे असतात. म्हणून ना स्वतःची तुलना इतरांशी करतोय का हे जरा बघायचं, कारण जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपण असमाधानी स्वतःच्या आयुष्याबद्दल राहतो. पुढचा 6वा मुद्दा, मी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते का? आणि ही मनाला लावून प्रत्येक गोष्ट घेण्याची जी सवय असते ती आपल्याला
खूप जास्त विचारांमध्ये टाकते. म्हणजे कोणी काही बोललं, कोणी दुर्लक्ष केलं किंवा कोणी कौतुक नाही केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो आणि मनाचं ओझं वाढत जातं. 7वा प्रश्न, मी दिवसभरात एकदाही शांत बसली का? शांत बसणं म्हणजे काय? की काहीच काम करत नाही आहे, फक्त मोबाईल बघते असं नाही. तर शांत बसणं म्हणजे फोन नाही, टी व्ही नाही, काम नाही, पुस्तक वाचणं पण नाही. फक्त काही मिनटं स्वतःसोबत शांततेची आपण देतोय का हे बघणं, हे म्हणजे ऑब्झर्व करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आजकाल शरीरापेक्षा मनाला जास्त विश्रांतीची गरज झालेली आहे. कारण आपण तासनतास सोशल मीडियावर, मोबाईलवर, स्क्रीनसमोर, कामानिमित्त हे सगळं असतं. त्याच्यामुळे थोडासा मी स्वतःसाठीचा शांततेचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही घरामध्ये शांत बसा किंवा नेचरच्या सान्निध्यात, निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही वॉक करायला जा, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. पुढचा मुद्दा, मी जास्त माहिती तर घेत नाही ना. आता तुम्हाला वाटेल का नॉलेज वाढवायचं नाही? नॉलेज वाढवायचं, नक्की वाढवायचं. परंतु तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तर त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आपण काय करतो? समजा माझे केस गळत आहे, तर ह्या केस गळतीवर मी 1 व्हिडिओ बघेल, 2 व्हिडिओ बघेल, पण सतत 10-15 व्हिडिओ मी बघतीये. त्याच्यातले सगळे एवढे वेगवेगळे मी सल्ले घेतीये, 100 मतं घेतीये आणि ॲक्शन माझी काहीच होत नाही आहे. कारण मला क्लॅरिटीच मिळत नाही आहे की मी नक्की काय करायला पाहिजे, हे करू की ते करू. अशामुळे आपण खूप जास्त गोंधळतो. त्यामुळे ना माहिती घ्यायची, सल्ला घ्यायचा, पण आपल्याला माहीत पाहिजे की आपण सल्ला कुठून घेतला पाहिजे किंवा कोणता सल्ला आपण ऐकल्यानंतर तो आपण फॉलो करावा असं वाटतं आपल्याला की तो फॉलो केला गेला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न, मी स्वतःशी कसं बोलते? जर तुम्ही स्वतःला सतत सांगत असाल की माझ्याकडून काहीच होत नाही आहे, मी चांगली नाही आहे, मी कमी पडते आहे, तर जग काहीही म्हणो, तुमचं मन तुमच्या विरोधात उभं राहील. म्हणून आपल्या स्वतःशी आपण कसं बोलत आहोत हे जाणून घेणं थोडंसं कॉन्शियसली खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा 11वा बोनस पॉईंट तो म्हणजे प्रेझेंटमध्ये जगतायत का? कारण आपण सततच यामध्ये असतो की त्यावेळेस तसं झालं नसतं तर आत्ताची सिच्युएशन अशी नसते किंवा उद्या काय होईल काय माहिती, काही सांगता येत नाही, काही भरवसा नाही. असं म्हणून आपण आत्ताचा हा क्षण एकतर टेन्शनमध्ये घालवतो, एन्झायटीमध्ये घालवतो, दुःखामध्ये घालवतो किंवा आत्ताच्या ह्या क्षणामध्ये आपलं माइंडफुली लक्षच नसतं. म्हणून प्रेझेंटमध्ये राहायची प्रॅक्टिस करायची आहे. मन जाईल, मन भूतकाळात पण जाईल, भविष्यात पण जाईल, पण त्याला थोडंसं जागेवर आणण्याचं काम आपण करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात ठेवायची की डोकं कमकुवत असल्यामुळे भरलेलं वाटत नाही, तर डोक्यात गरजेपेक्षा जास्त गोष्टी आपण भरतो आणि त्यामुळे आपलं मन थकतं, डोकं विचारांनी तेही नको असलेले विचार. त्यामुळे मैत्रिणींनो, या व्हिडिओमधील एक जरी मुद्दा तुम्हाला स्वतःशी जोडलेला वाटत असेल तर आजपासून एक छोटासा बदल नक्की करा. आणि लक्षात ठेवा, डोकं शांत करण्यासाठी सगळ्या समस्या ज्या असतात, प्रॉब्लेम संपण्याची गरज नसते, तर मनावरचं अनावश्यक ओझं कमी करण्याची गरज असते, जेणेकरून आपण प्रॉब्लेम्सला सोल्युशन काढायला शिकू. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला थोडा वेळ द्या आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं थांबवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, सकारात्मक राहा, स्वतःची किंमत कधीच विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात जे काही झालं, लहान लहान गोष्टीसुद्धा स्वतःच्या मनाला लावून नका घेऊ. मग ते भाजीत मीठ जास्त पडलेलं असेल किंवा अजून काही मोठी गोष्ट, प्रत्येकच गोष्ट स्वतःच्या मनाला लावून नका घेऊ, तशीच मनामध्ये ठेवू नका. इट्स ओके, गोष्टी होतात, त्यातून सोल्युशन आपण काढत असतो आणि पुढे जायचा प्रयत्न करत असतो. तर चला भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबातली व्यक्तींची काळजी घ्या, मन हलकं ठेवा, विचार स्वच्छ ठेवा आणि स्वतःवर प्रेम करायला मात्र विसरू नका.